राधे राधे याच्या करता म्हणायचं, हे दररोज म्हणावं लागणार आहे. का? कारण देवाला म्हणायचं, देवा आम्ही इथं फसलोय, आम्हाला थोडंसं वरती काढ. म्हणून वरती हात करून देवाला विनंती करायची. राधेला आवाज दिला की बरोबर कृष्णा येतो. म्हणून राधे राधे म्हणायचं. एकदा जोरात म्हणा बरं सगळे. इकडे मंदिरावर बसलेले म्हणा जरा जोरात. तुम्हाला त्रास होत असेल तर बसा, परंतु ज्यांना त्रास होत नाही त्यांनी खाली बसूनच कथा ऐकायला पाहिजे. हा असा नियम आहे. पहिल्या दिवसाचा नियम म्हणून सांगतो. म्हणून ज्यांना शक्य होतं त्यांनी खाली येऊन बसलं पाहिजे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंताची अवीट आणि गोड कथा आपण श्रवण करत आहात. म्हणून काही पहिले नियम आहेत ते आपण ऐका. कथा का ऐकायची त्याचंही उत्तर आजच्या कथेमध्ये मिळेल. कथा ऐकत असताना काही नियम पाळायचे त्याचीही उत्तर आजच्या कथेमध्ये मिळेल. देवाची शरणागती का करायची, देवाचीच कथा का ऐकायची, म्हणून एक सुंदर अशी कथा प्रत्येकाच्या जीवनाकरता जशी उत्पत्ती ठरलेली आहे तशी स्थिती ठरलेली आहे आणि तसा लय ठरलेला आहे. 3 गोष्टी आज आपल्याला ऐकून जायच्या आहेत. आमचा जन्म झाला, जन्म झाल्याच्या नंतर आपली स्थिती आपल्याला प्राप्त होणार, याच्यात काही नवल नाही, शंका नाही. भागवताने सांगितलं का तू जन्माला आला त्यावेळेला ती स्थिती भगवंताने दिलेली, उत्पत्ती आणि स्थिती आणि लय, या तिन्ही गोष्टी ज्याच्या ताब्यात आहे त्याचं नाव भगवान, त्याचं नाव देव. त्या भगवंताने, सत्य ईश्वराने या जगतामध्ये तुमची उत्पत्ती केल्याच्या नंतर तुम्हाला हे मायावी जग खोटं सांगावं आणि मी सत्य असं म्हणावं. सच्चित आनंद या शब्दाचा अर्थ. एके दिवशीचा प्रसंग आहे. कथा का ऐकायची? नारदजी म्हणतात, मी कैलासामध्ये गेलो आणि कैलासामध्ये गेल्याच्या नंतर त्या कैलासामध्ये माता पार्वती एकट्या होत्या आणि एकट्या असताना त्यांच्या जवळ काहीतरी सांगावं, त्यांना मी काहीतरी बोलावं म्हणून माझी इच्छा झाली आणि मी त्यांच्याशी हितगुज करू लागलो. हे हितगुज करत असताना दोघा जणांचा संवाद सुरू होता आणि माता पार्वतीला पहिला प्रश्न नारदांनी केला, सांगा तुमचे असलेले भगवान शंकर तुमच्यावरती किती प्रेम करतात? सांगितलं एवढं प्रेम करतात का सांगता येणार नाही, बोलून दाखवताच येणार नाही. याचं कारण आहे, कारण पती माझे परमेश्वर आहे आणि या जगत सगळं मिथ्य आहे, एकमेव ते सत्य आहे. सत्यम शिवम सुंदरम. माझा देव सत्य आहे, त्यांचं रूप सत्य आहे, असायला सत्य आहेत, राहायला सत्य आहेत, सगळं काही सत्य आहे. त्यांच्या जवळचं यदकिंचित एकही गोष्ट, एकही वस्तू त्यांच्या जवळची खोटी नाही. आमच्या आणि त्यांच्या संबंधामध्ये कुठली शंका नाही. सांगितलं इथेच चुकतंय. देवाचं आणि भक्ताचं नातं आणि कथेचं आणि तुमचं माझं नातं म्हणजे सत्य ईश्वरापर्यंत जाण्याकरता ही भागवत कथा आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाते जी संतांनी सांगितली. नारदांना सुद्धा पार्वतीचा पती खरा करून दाखवावा लागला. कोणाची बायको होती? देवाची बायको होती, देवाची पत्नी होती. पण सत्य सांगण्याकरता वैकुंठात तिथे कैलासात जावं लागलं आणि कैलासात गेल्याच्या नंतर सांगितलं की पार्वती तुझ्यावरती प्रेम करतात खरंय, पण मला सांग
त्यांच्या गळ्यामध्ये नरमुंडाच्या माळा आहेत आणि त्या नरमुंडाच्या माळा त्यांनी का घातल्यात याचं कारण कधी विचारलं? कोण म्हणतं तुझ्यावरती ते प्रेम करतात? अजिबात नाही. त्यांच्या गळ्यामध्ये असलेल्या नरमुंडाच्या माळा हे त्यांचं त्याच्यावर प्रेम आहे. ते का घालतात याचं कधी कारण विचारलं नाही. त्यांचं प्रेम त्याच्यावरती आहे. सांगितलं येऊ द्या त्यांना घरी, विचारल्याशिवाय राहणार नाही. माता पार्वती त्या ठिकाणी रुसून बसल्या होत्या. भगवान आदिदेव महादेव आपली प्रदक्षिणा पूर्ण करून आलेले आहेत, विराजमान झाले. पार्वतीला आवाज दिला, पार्वती. पार्वतीचा एकही आवाज नाही, दोन्ही आवाज नाही. महाराज भागवत कथा कशा करतात त्याकरता बोलायलो बरं का, लक्षपूर्वक ऐका, फार महत्वाचं आहे. हे जर कळलं नाही अख्खं भागवत बाजूला जाईल, काहीच लक्षात येणार नाही. लक्षपूर्वक ऐका, फार महत्वाचं आहे. मुळामध्ये लोक म्हणतील, आपण म्हणलं असं शेजारीला, ग चल भागवताला, आपल्या गावामध्ये भागवत ठेवलंय, भागवताला चल. पण जिथे शंका असते, मला जे लागतं ते मिळेल का, मला जे महाराज आवडतात ते महाराज नाही, मग जाण्यात काही अर्थ आहे का? किंवा मला त्या ठिकाणी जे अपेक्षित आहे मला ते तिथे मिळेल का, ही जी शंका आहे, भागवत तिथं काम करतं. लक्षपूर्वक ऐका. पार्वती माता म्हणते, माझ्याशी एक शब्द बोलू नका. का बोलू नका? याचं कारण आहे, तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही. सांगितलं पार्वती, हे काय नवीन सोंग घेतलं? सांगितलं नाही. तुमच्यासाठी हिमालयामध्ये तपश्चर्या केली, काय म्हणून तुमच्यासाठी केलं नाही? तुमचं माझ्यावर एकही तीळ मात्र प्रेम नाही. मला शंका निर्माण होऊ लागली. मला माहित नाही, माझ्याशी तुम्ही काही बोलू नका, मला तुमच्याशी काही वृत्तांत साधायचा नाही, तुम्ही निघून जा. महाराज महादेवजी सांगतात, पार्वती हात जोडतो, विनंती करतो, माझी भार्या आहे, माझी तू पत्नी आहे. अगं असं काय झालं का जेणेकरून तू माझ्याशी वृत्तांत करायलाही सुद्धा तयार नाही? काय 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 तुझ्या मनात आहे, मला बोलून तर दाखव. सांगितलं, तुमच्या गळ्यामध्ये नरमुंडाच्या माळा आहेत, त्या कशाच्या आहेत आणि का तुम्ही घातल्यात हे कधी सांगितलं नाही, म्हणून तुमच्यावरती राग भरलेली आहे. महादेवजी म्हणले, एवढंच आहे का? म्हटले हो. मग याच्याकरता आपल्याला स्वतंत्र विभागामध्ये जावं लागेल. कुठे जावं लागेल? चला म्हणले देवगावला. लक्षपूर्वक ऐका बरं का, फार महत्वाचं आहे. चला म्हणले देवगावला. कशा करता? काही नाही म्हणे, 7 दिवसाचं भागवत आहे ना, मग ते भागवत तुम्ही 7 दिवसाचं ऐका, म्हणजे तुमच्या मनातलं सगळं काही काळ निघून जाईल, स्वच्छ दिसायला लागेल. काय झालं? म्हणले काहीच नाही, तुमच्या मनात जे येते ना पार्वती, ते तर माझ्या मुखात आहे, ते माझ्या मुखात आहे. तुम्ही माझ्यासोबत चला. अशा ठिकाणी आले की जे आत्ताच अमरधाम आहे, अमरधाम. सांगितलं अशा ठिकाणी जावं लागेल, निर्जन स्थळ पाहावं लागेल. निर्जन स्थळ म्हणजे पशु नाही, पक्षी नाही, जीव नाही, जंतू नाही, कोणीच नाही, मनुष्य नाही, अशा ठिकाणी जावं लागेल. गेलो आपण तिथे. मग काय करायचं? सांगितलं तिथं गेल्याच्या नंतर मी तुम्हाला कथा सांगेल, तुम्ही श्रवण करायची, आणि मग तुम्हाला कळेल की मी नरमुंडाच्या माळा का घातल्या, मी का भस्म लावतो, मी का मसनवट्यात राहतो, आणि हे जग कुणाच्या भरोशावर चालतं, हे सगळं तुम्हाला कळून जाईल. सांगितलं मालक, होऊ द्या, दूध का दूध और पाणी का पाणी. म्हणले हरकत नाही. बोले बोले भंडारी की, जोर से बोलना पडेगा. अरे जोर से बोलो. हे बघा, जे म्हणणार नाही ना त्यांना इथून पुढची कथाच ऐकायला येणार नाही भाऊ. मी नाही सांगत, भोले बाबा बसलेत कुठं? अमरधाम ठिकाणी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. ऐका ना, भोले बाबाने असे वरती 2 हात केले, काय म्हणले माहित आहे? पार्वती, आता सगळं देह भान सर्व काही मी जे सांगतोय ते ऐक. आणि महाराज संवाद सुरू झाला. पहिल्याच अध्यायामध्ये आणि पहिल्याच वेळेला सांगायला सुरुवात केली. ऐक पार्वती, या जगतामध्ये सत्य मी आहे.
म्हटले हो. सांगितलं मी तुला अमर कथा सांगणार आहे. काय सांगणार आहे? अमर कथा सांगणार आहे. अमर. सांगितलं सांगा, पण पहिलं मला हे सांगा की तुमच्या गळ्यामध्ये नरमुंडाच्या माळा का आहेत, एवढं मला सांगा. सुरुवात कुठून होईल, कशी होईल परमार्था करता सांगता येत नाही बरं. कोण कधी आपण म्हणतो ना, हा माणूस कधीच देवळात दिसला नाही हो, पण आता सकाळ संध्याकाळ देवळात आहे. माणसाला चालताना ठेच लागली की माणूस बापरे, आई रे, माय रे काहीतरी म्हणतो. ती शरीराला झालेली विजा असते, पण ज्या दिवशी मनाला विजा होते ना, त्या दिवशी या जगतामध्ये दुसरं कोणालाच बोलायचं नसतं. तो फक्त देव, त्याला आपलं दुखणं सांगायचं असतं. सांगितलं मालक सांगा, तुमच्या गळ्यामध्ये नरमुंडाच्या माळा का आहेत, एवढ्या कारणाकरता आपण इथे बसलोय, मला एवढं सांगा, नंतर ती अमर कथा मी ऐकेल. म्हटले ठीक आहे, ऐक पार्वती. कल्पाकल्पामध्ये तू त्या ठिकाणी जन्माला येते आणि कल्पाकल्पामध्ये तू मरण पावते. म्हणजे तू कल्पाकल्पात जन्माला येते आणि पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी जन्म घेऊन पुन्हा मरण पावते, पुन्हा जन्माला येते, मरण पावते, पुन्हा जन्माला येते. मग काय होतं? सांगितलं त्या कालावधीमध्ये तू त्या ठिकाणी काही राक्षसांना मारते. तू कधी भवानी म्हणून जन्माला आली, तू कधी त्या ठिकाणी सप्तशृंगी म्हणून जन्माला आली, तू कधी माहूरची रेणुका म्हणून जन्माला आली. पार्वती, तू असे अनेक अवतार धारण केले आणि त्या अवतारामध्ये तू त्या ठिकाणी अनेक लोकांना, अनेक त्या ठिकाणी राक्षसांना तू मारलं. तुझ्या प्रेमाचं कौतुक म्हणून, तू केलेल्या शौर्याचं प्रतीक म्हणून मी गळ्यामध्ये त्या संहार केलेल्या त्या राक्षसांच्या त्या ठिकाणी त्या मुंडक्यांच्या माळा करून गळ्यात घातल्या. हे तुझ्या प्रेमाचं कौतुक म्हणून घातल्या. सरते त्या ठिकाणी शेवटी ज्या वेळेला त्या ठिकाणी माझ्याकडे मशानामध्ये त्या ठिकाणी ते मारलेले शूर त्या ठिकाणी यायचे, त्यावेळेला मला तुझा गर्व वाटायचा का एवढ्या मोठ्या त्या ठिकाणी बलाढ्य राक्षसांना तू मारलं आणि मारून त्या ठिकाणी तू गळ्यामध्ये नरमुंडाच्या माळा मी त्या ठिकाणी त्याच वेळेला तुझ्या प्रेमाचं कौतुक म्हणून त्या ठिकाणी घातल्या. आता पार्वती मातेच्या डोळ्यात पाणी यायला लागलं. पण पार्वती माता म्हटल्या ठीक आहे मालक, खरं आहे हे सगळं, पण माझा एक प्रश्न आहे. म्हटले काय? जे विचारायला नव्हतं पाहिजे तेच विचारलं. कल्पाकल्पात जन्माला येते आणि कल्पाकल्पात मरते, मग तुम्ही का मरत नाही? तुम्ही मला पती म्हणून मिळता पुन्हा 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 मी तुमची पत्नी होते. रिझन काय, कारण काय मला सांगा. आता मात्र शिवजींची बोलती बंद झाली. शिवजी म्हणले बाप रे, अवघड आहे, आता हे खरं सांगावं लागेल. आणि खरं सांगण्याकरता शिवजींनी डोळे मिटले आणि शिवजींनी त्या ठिकाणी कथा सांगायला सुरुवात केली. सांगितलं पार्वती, मी या जगतातला सत्य ईश्वर आहे. तुला देखील मरावं लागतं आणि पुन्हा जन्माला यावं लागतं आणि पुन्हा तुला माझंच त्या ठिकाणी मलाच त्या ठिकाणी पती म्हणून स्वीकारावं लागतं. याचं कारण आहे, याचं रिझन आहे. या जगताला प्रत्येकाला, या जगतामध्ये प्रत्येकाला मी जन्माला भगवान विष्णू त्या ठिकाणी कर्माने गणित त्याची स्थिती प्राप्त करतात आणि भगवान त्या ठिकाणी ब्रह्मदेव त्या ठिकाणी त्याची उत्पत्ती करतात आणि लय माझ्याकडे अर्थात माझ्या ताब्यात आहे. मालक, हे सगळं चक्र चालतं? हो. मग हे सगळं चालत असताना तुम्ही मला पण सोडलं नाही. मी तुमची पत्नी आहे, मी तुमची अर्धांगिनी आहे, तरी देखील मला सुद्धा हे करावं लागतं. सांगितलं हो, पण तू केल्याच्या नंतर तू मला प्राप्त होते, पुन्हा पुन्हा प्राप्त होते. याचं जर काय कारण असेल तर तुझी भक्ती, तुझं ज्ञान आणि तुझं वैराग्य. पार्वती, तुझी भक्ती मोठी आहे ना पार्वती, तुझं वैराग्य मोठं आहे ना पार्वती, तुझं ज्ञान मोठं आहे, म्हणून तू मला प्राप्त होते. या जगतामध्ये आपलं तेच झालं. आम्ही भगवंताला का प्राप्त होत नाही? आमच्याकडे ज्ञान नाही, आमच्याकडे वैराग्य नाही आणि आमच्याकडे भक्ती ही त्या ठिकाणी फार फार बोटावर मोजण्या इतक्या लोकांकडे या सर्व गोष्टी मिळतील. परंतु ह्या सर्व गोष्टी ज्या ठिकाणी एकत्रित होतात ती माता पार्वती.
माता पार्वती म्हणल्या, मालक ठीक आहे, भक्ती ज्ञान वैराग्य मला कळतं म्हणून मी तुम्हाला प्राप्त होते. मी मरत नाही, मी मरते, तुम्ही मरत नाही. मला पटलंय तुमचं बोलणं, पण मला सांगा खरंच या जगतामध्ये सत्य कोण आहे हो? सांगितलं, अजून जर कथा ऐकायची असेल तर त्याच्याकरता मी सांगतो, तू मला हुंकारा दे आणि मी तुला सांगेल. म्हटले ठरलं. दोघा जणांचं एवढंच होतं आणि माझं एवढीच विनंती आहे तुम्हाला की मला हुंकारा नाही दिला तरी चालेल. हे महात्मा सुखदेवजी इथे बसलेले आहेत, मी कथा सांगतोय. फक्त ज्यावेळेला तुम्हाला झोप येते ना, झोप येऊन मला असे सिग्नल देऊ नका. बस तेवढंच करा भाऊ, बाकीचं काही केलं नाही तरी चालेल. तुम्हाला माहित आहे झोप रावणाची बायको आहे, रावणाची बहीण आहे. रावणाची बहीण आहे ती अशी आजूबाजूला फिरत असते बघा, अशी चौबाजूनी फिरत असते आणि ती बोलवल्याशिवाय येत नाही. तिला जर तुम्ही बोलवलं तरच येते, तशी ती येत नाही. अजिबात नाही, अजिबात नाही. ज्या वेळेस तुम्ही तिला ये असं म्हणतात त्याच वेळेस येते ती. माझी विनंती आहे तुम्हाला, कथा ऐकत असताना काही नेम आहेत, परंतु माझ्याकडे आज वेळ कमी आहे आणि मला ही कथा सांगणं अत्यंत महत्वाची आहे. त्याशिवाय मला भागवत पुढे नेता येणार नाही, म्हणून याच्याकरता बोलतो. मायबापांनो, सत्य या जगतामध्ये काय असेल तर तो ईश्वर आहे म्हणे, एवढं सांगितलं. आणि पार्वती माता म्हणल्या, मला पटपट पटपट पुढची कथा सांगा, मला ऐकायचंच आहे, मला श्रवण करायचं आहे, मला तुमच्याविषयी, मला या भगवंताविषयी जाणून घ्यायचं आहे. आणि महाराज हुंकारा द्यायला सुरुवात झाली. बराचसा विलंब झाला, कथा होत राहिली, कथा संपत आली, कथा समाप्त झाली. पार्वती मातेला झोप लागली आणि पार्वती मातेला झोप लागल्याच्या नंतर जी कथा हुंकारा देण्यामध्ये, अर्थात हुंकारा दिल्याच्या नंतरच सांगितल्या जाईल असं सांगितलं होतं ना, ती कथा श्रवण करत असताना कोणीतरी हुंकारा देत होतं, म्हणून ती कथा पुढे सांगण्यात येत होती. लय लोक आहेत महाराज आम्हाला म्हणतात, एवढं मोठं 7 दिवसाचं भागवत, मग कशा करता एवढा मोठा खर्च, कशा करता कथा ठेवायची, कशाच करता एवढा म्हणून हे करायचं, कशा करता. या कथेची महती एवढी मोठी आहे, एवढी मोठी आहे. म्हणे एक दिवस काही देवलोक आले आणि त्या देवलोकांनी हातामध्ये अमृताचा कुंभ असा हातामध्ये घेऊन आले. आणि घेऊन आल्याच्या नंतर सूतजी महाराजांना म्हणले, तुमचा राजा परीक्षिती 7 दिवसात मरणार आहे. मग तो राजा परीक्षिती जर 7 दिवसात मरणार असेल तर तो मरणार नाही, याच्याकरता तुम्ही कथा श्रवण करताय, त्याला घडवताय. आम्ही त्याला अमृत पाजतो, तो अजरामर होऊन जाईल, त्या मोबदल्यामध्ये आम्हाला कथा सांगा. लक्षपूर्वक ऐका मायबापा, कथेची महती फार महत्वाची आहे. ज्या वेळेला सूतजी महाराज त्यांना प्रश्न करतात की तुम्ही हा अमृताचा कुंभ आणलेला आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही राजा परीक्षिती 7 दिवसात मरणार आहे, म्हणून तुम्ही त्याला त्या ठिकाणी तो देऊन त्याच्या मरणाचं त्या ठिकाणी त्याला अमरक त्या ठिकाणी करणार आहात, मरणाचं दुःख त्याला तुम्ही होऊ देणार नाही. खरं आहे तुमचं, पण मला सांगा, तुम्ही त्याच्या जन्म आणि मरणाच्या भवसागरातून त्याला तोडवू शकता का? जन्माच्या आणि दुःखाच्या, अर्थात जन्माच्या आणि मरणाच्या या भवसागरामधून त्याला त्या ठिकाणी तारू शकता का? त्यावेळेला देव लोकांनी सुद्धा सांगितलं की नाही, आम्ही भवसागरातून तारू शकत नाही. का तारू शकत नाही? याचं रिझन होतं, याचं कारण होतं की तू अमृताचा कुंभ पिल्याच्या नंतर, अमृत सेवन केल्याच्या नंतर अजरामर होईल खरं आहे, परंतु जन्म आणि मृत्यू या 2 गोष्टीच्या भवसागरातून जर तरायचं असेल तर त्याच्याकरता हरीची कथाच एकमेव सुखदायक आहे. तुकोबरा एका ठिकाणी बोलवून गेले. तुकोबराय बोलतात, आम्ही तर त्या ठिकाणी सदा हार वेळेला, हार काळामध्ये, हार वेळेला हरीचीच कथा करू, कारण त्याने आम्हाला सुख प्राप्त होतं. सदा नाम घोष करू हरी कथा, करू हरी कथा.
तुकोबराय म्हणतात का आम्ही कथा करू. थोडासा बिको कमी करत राहायचं आणि बेस मध्ये आवाज द्या बघा थोडस. ज्या वेळेला तुकोबरायला एका ग्रस्ताने विचारलं की तुम्ही काय करणार आहात. तुकोबराय म्हटले त्याची कथा करणार आहोत. मग त्याच्या कथेनं काय मिळतं सांगितलं, सुख प्राप्त होतं. इह लोकामध्ये ते सुख आहे, म्हणून आम्हाला अमृताचा कुंभ नको, आम्हाला हरीची कथा हवी आहे. काय गोड आबीट सांगितलंय पहा ना. ज्या वेळेला कथा सांगत असताना हुंकारा दिला जात होता, तो हुंकारा माता पार्वतीचा नसून भागवतामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे की एक जर्जर झालेला एक पोपट मरून पडलेला होता आणि तो मरून पडलेला जीव नसलेला पोपट सजीव झाला आणि त्या सजीव झालेल्या पोपटाने ही कथा श्रवण केली आणि हुंकारा दिला. असा एक भाव आहे. आणि दुसरा असा भाव आहे का त्या ठिकाणी बाजूला एका वृक्षाच्या फांदीवरती घरटं होतं आणि त्या घरट्यामध्ये एक त्या ठिकाणी एका अंड्यातनं पिल्लू बाहेर आलेलं आहे आणि त्या पिलाने त्या पोपटाच्या पिल्याने ही कथा श्रवण केलेली आहे. असा एक दुसरा भाव आहे. पण जे गुरुवर्यांकडून ऐकलं ते मी दोन्ही भाव तुम्हाला सांगितले. यातला एक भाव कोणताही घ्या. त्या पोपटाच्या पिलाने कथा ऐकली आणि ती ऐकल्याच्या नंतर ही सगळी कथा श्रवण केली आणि हे पोपटाचं पिलू ज्या वेळेला महादेवजींनी डोळे उघडले आणि डोळे उघडल्याच्या नंतर लक्षात आलं पार्वती माता झोपेच्या अवस्थेत आहे. पार्वती मातेला झोप लागलेली आहे आणि महाराज पार्वती मातेला उठून जाग केलं. अगं कधी झोपली आणि कधी तुला त्या ठिकाणी झोप त्या ठिकाणी लागली सांग. सांगितलं तुमचा पहिला अध्याय झाला आणि झोप लागली. माझ्या लक्षात राहिलं नाही. प्राणनाथ मला माफ करा, दया करा, माझ्यावरती दया करा, मला माफ करा. तुम्ही मला सांगितलं होतं परंतु मी कथा ऐकत असताना मला झोप लागली. सांगितलं ते झोप लागली त्याचं मला काही वाटत नाही, परंतु तू हुंकारा झोपेत असताना सुद्धा देत होती. अजिबात नाही मालक, अत्यंत सुंदर झोप लागली होती. म्हणून माझी विनंती आहे, देवगाव मध्ये जर कोणाला झोप येत नसेल तर 7 दिवसाची कथा आहे, ओळकुटी घेऊन या पण कथा ऐकायला या. गादी घेऊन या भाऊ, गादी घेऊन. लय मोकळं पटांगण आहे ग्रामपंचायतचं, बघायचंच काम नाही महाराज. सांगितलं तू झोपेत जरी कथा ऐकली असेल तरी तुला ते पुण्य प्राप्त होणार आहे. पार्वती तू काळजी करू नको, पण खरं सांग तू झोपेत हुंकारा दिला. अजिबात नाही मालक, खोटं बोलणार नाही मालक, मी झोपेच्या अवस्थेत होते, मला माहित नाही कोणी हुंकारा दिला. ज्या वेळेला पाहिला आजूबाजूला, बापरे, एक पोपटाचं पिलू हुंकारा देत आहे आणि पाहताय महाराज. पाहिल्याच्या नंतर प्रसन्न झालेलं आहे आणि ते काहीतरी म्हणताय. ते काहीतरी म्हणताय की नका जाऊ, नका जन्माला येऊ नका. अरे जन्माला आलं म्हणजे हा देव अडकवतो आपल्याला. कसा अडकवतो? अरे जन्म आणि मृत्यूचा फेरा आहे. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम जठरे शयनम, हे सगळं करतो असं मंत्र बोलत होतं ते पोपट. त्याला कळालं होतं जणू सगळं. महादेवजींनी पाहिलं, त्रिशूळ काढला, रागाच्या भरामध्ये त्या ठिकाणी त्याला मारणार. एवढ्यामध्ये ते पोपटाचं पिलू आपलं स्वतःचं रक्षण करण्याकरता धावू लागलं. 2 पंखाने उडालं, एवढ्या दूर उडालं. वरच्या लोकांमध्ये गेलं, तिथं जागा सापडली नाही. आता खालच्या लोकांमध्ये गेलं, तिथं जागा सापडली नाही. आता मात्र त्या ठिकाणी भूलोकांमध्ये आलं, अर्थात पृथ्वी तलावरती आलं. आणि पृथ्वी तलावरती आल्याच्या नंतर वटिका नावाची माता, व्यासांची पत्नी, तिला जांभाळी आली होती. लक्षात आलं आता जागा कुठंच नाही. मग एका असलेल्या त्या मातेच्या त्या मुखामध्ये जाऊन प्रवेश केला आणि त्या प्रवेश करून त्या ठिकाणी गर्भामध्ये जाऊन स्थानापन्न झालं. थोडं फास्ट गेलं, आपल्याकडे वेळ कमी आहे. महाराज ज्या वेळेला त्या ठिकाणी त्या पोटात जाऊन बसलं, गर्भस्थ अवस्थेमध्ये वटिका माता आहे, गर्भस्थ अवस्थेत महाराज. आणि गर्भस्थ अवस्थेत वटिका माता असताना हे पोपटाचं पिलू ज्ञान घेऊन आलं आणि त्या गर्भामध्ये जाऊन स्थानापन्न झालं. जिथं जायला नव्हतं पाहिजे, जिथं जायला नव्हतं पाहिजे ते तिथंच गेलं भाऊ. ज्यावेळेला तिथं गेलं, त्या गर्भाला जाऊन सांगू लागलं, ऐक, जन्माला येऊ नको. का? जन्माला आल्याच्या नंतर असं भोगावं लागतं.
कर्माचा फेरा चुकावा लागतो, आणि जर तो चुकला नाही तर देव मसनवट्यात काय काय गत करतो मला माहित आहे. जाऊ नको. महाराज ज्या वेळेला त्या गर्भातल्या असलेल्या त्या शिशू म्हणतात त्याला, छोट्या बालकाला हा उपदेश करू लागलं, ते सगळं त्या ठिकाणी त्या गर्भातल्या मुलांना ऐकलं. व्यासांची पत्नी, ज्यांनी हा ग्रंथ निर्माण केला, त्या व्यासांची पत्नी 12 वर्ष गर्भस्थ अवस्थेत राहिली. किती वर्ष? 12 वर्ष. भगवान विष्णूची आराधना केली, हात जोडले बाबा, आणि हात जोडून सांगितलं, दया करा प्रभू, माझी असलेली भार्या, माझी पत्नी गर्भस्थ अवस्थेत आहे. 12 वर्ष झाले, त्या ठिकाणी तिच्या पोटातलं बाळ बाहेर यायला तयार नाही. ज्या वेळेला त्या ठिकाणी त्या गर्भाला आम्ही कान लावतो, त्यावेळेला ते आम्हाला सांगतंय, मी जन्माला येणारच नाही, मी बाहेर येणारच नाही. काय करायचं? प्रार्थना सुरू केली, भगवान विष्णूची आराधना केली, सांगितलं, आतापर्यंत जेवढे ग्रंथ लिहिले ते तुम्हाला समर्पयामी, माझं सगळं पुण्य मी तुम्हाला समर्पित करतो, पण तुम्ही काही करा, माझी पत्नी आता तिचा प्राण तुम्ही वाचवा. 12 वर्ष झालेले आहे, अजूनही त्या ठिकाणी वटिका माता प्रसूत होत नाही. काय करावं कळत नाही. अखेर शेवटी भगवान विष्णूची आराधना केली. आपल्या तपाच्या, आपल्या बलाच्या सामर्थ्यावरती व्यासांनी भगवान विष्णूंना प्रगट करून घेतलं आणि सांगितलं, तुम्ही मोठ्यातले मोठे रूप घेऊ शकता आणि सूक्ष्मातलं सूक्ष्म रूप तुम्ही घेऊ शकता, म्हणून तुम्ही माझ्या त्या ठिकाणी असलेल्या या माझ्या पत्नीच्या पोटातले असलेल्या त्या बालकाला तुम्ही सूक्ष्म रूप घेऊन जाऊन त्याला सांगा, त्याला उपदेश करा. आता मात्र त्या ठिकाणी भगवान विष्णूने सूक्ष्म रूप धारण केलं आणि सूक्ष्म रूप धारण करून त्या ठिकाणी भगवान आतमध्ये गेले आणि त्याला हात जोडून विनंती करू लागले, बाबा जन्माला ये. ते म्हणलं जमणार नाही. सांगितलं जन्माला ये. सांगितलं जमणार नाही. मला माहित आहे देवा, तुझी सगळी लीला मी ऐकलेली आहे, मी जन्माला येणारच नाही. सांगितलं, अरे मी तुला वचन देतो, मी तुला मायेच्या फेऱ्यामध्ये अडकवणार नाही, तू जन्माला ये. सांगितलं, ऐका, जर मी जन्माला आलो, तुम्ही ज्या ठिकाणी जी स्थिती प्राप्त करून ठेवलेली आहे, तुम्हीच ना भगवान विष्णू? सांगितलं, हा मीच. त्या स्थितीला मी अमान्य करेल. कसं काय? आईला आई म्हणणार नाही, बापाला बाप म्हणणार नाही, निघून जाईल जंगलामध्ये, माझ्या अंगावर वस्त्र परिधान करणार नाही, काहीच करणार नाही, वनामध्ये निघून जाईल आणि पुन्हा मी माघारी येणार नाही. मला घर कळणार नाही, मला भूमी कळणार नाही, मला फक्त तुम्ही अर्थात सत्य ईश्वर, माझं नातं त्याच्याबरोबर राहील, जे काय राहायचं ते नातं माझं तुमच्या बरोबर असेल, मला या जगाशी घेणं नाही आणि देणं नाही. महाराज हे भगवान विष्णूंनी ऐकलं आणि भगवान विष्णूंनी सांगितलं, माझं वचन आहे, मी त्या ठिकाणी तुला वचन देतो की तू बाहेर आल्याच्या नंतर त्या ठिकाणी कोणालाच ह्या स्थितीला, या मायेला तू बाळणार नाही. म्हणून माझी विनंती आहे, ही माता आता त्या ठिकाणी प्रयाण काळ संकट तिच्यावरती आलेलं आहे, म्हणून तू जन्माला ये, जन्माला ये. म्हणून महाराज या शिशूने ते ऐकलं आणि 12 वर्षाच्या नंतर त्या ठिकाणी व्यासांची पत्नी वाटिका माता प्रसूत झाल्या आणि प्रसूत झाल्याच्या नंतर महाराज एकनाथ महाराज वर्णन करतात का ते बालक जन्माला आलं, पण जन्माला आल्याच्या नंतर आईला आई म्हणत नाही, बापाला बाप म्हणत नाही, मग जंगलाच्या दिशेनं पळू लागलं. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले, एक खेळाशी भ्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले. 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले. नागवेची पडून गेले रे, नागवेची पडून गेले रे, नागवेची पडून गेले रे, नागवेची पडून गेले रे. आई का खेळिया तुला सांगते जाणून खेळ खेळ रे, आई का खेळिया तुला सांगायचे जाणून खेळ खेळ रे. आई का खेळिया
ज्या वेळेला पळून गेला हा बालक, कापत कापत बाहेर आला, भीत भीत पळून गेला, अंगावरती वस्त्र परिधान केलं नाही, आईला आई म्हणला नाही, बापाला बाप म्हणला नाही, निघून गेला महाराज. दूर दूर जंगलात निघून गेला. व्यासदेवजी पाहतच राहिले. ज्या वेळेला जंगलात गेला, त्यावेळेला जंगलामध्ये गेल्याच्या नंतर योग साधनेमध्ये गेला. योग साधनेच्या तपावरती, आपल्या सामर्थ्यावरती भगवंताशी नातं त्याने जोडलं आणि महाराज जंगलामध्ये जाऊन त्याने योग साधना प्रारंभ केली. ज्यावेळेला तो योग साधना करतो त्यावेळेला काही काही साधक लोक जे व्यासदेवांच्या कुटीमध्ये शिकणारे साधक आहेत, विद्यार्थी आहेत, ते विद्यार्थी तिथून जात असताना, त्या जंगलामधून मार्गक्रम करत असताना हा श्लोक म्हणत होते. कोणता? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्या दिहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. एवढा श्लोक ऐकला आणि जो बालक तपाला बसलेला आहे, जो बालक त्या ठिकाणी ध्यानधारणेला बसलेला आहे, त्या बालकाने डोळे उघडले. डोळे उघडल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी त्या साधकांना त्या ठिकाणी थांबवलं आणि सांगितलं, माझा प्रश्न आहे तुम्हाला, सांगा तुम्ही जो श्लोक म्हणताय त्या श्लोकामधील परमात्मा, तो ईश्वर मला कुठे मिळेल हो? समीकरण पहा, लक्षपूर्वक ऐका जरा. सांगा मला, का तुम्ही जो सत्य ईश्वर म्हणता तो मला कुठे मिळेल, तो मला कुठे पाहायला भेटेल, मला सांगा, माझी विनंती आहे तुम्हाला, मला सांगा. रवी शशी कळा लोपलिया, कोणाला म्हणावं? देवाला. देवा एवढं कोटी सूर्य, बरं, एका सूर्याचं तेज पृथ्वीला माहितीये, कोटी सूर्याचं तेज ज्याच्या चेहऱ्यामध्ये दडलेलं आहे, तो आधी सर्वांचा देव, त्या भगवंताचं रूप मला पाहायचं आहे, तो आदी ईश्वर मला पाहायचा आहे, मला तो सत्य ईश्वर पाहायचा आहे, सांगा मला तो कुठे मिळेल, त्याचा पत्ता विचारू लागले महाराज. आता हा श्लोक होता, व्यासांनी जो श्लोक निर्माण केला होता तो श्लोक भागवतातला होता. लक्षपूर्वक ऐका.